डीसीपीएस, एनपीएस किंवा जीपीएफ खाते नसलेल्या कर्मचाऱ्यांचे 7वा वेतन आयोग प्रलंबित हप्ते अदा करण्याबाबतचा हा प्रश्न आहे। माननीय मंत्री महोदय, आपण दिलेल्या उत्तरात मध्ये विचारायचे प्रश्न असे की माननीय डीसीपीएस, एनपीएस, जीपीएस खाते असणे किंवा नसणे याचा संबंध 7वा वेतन आयोग आयरियर्सशी नसावा, मात्र तरीही ज्या कर्मचाऱ्यांचे कुठलेही खाते नाही त्यांना 7वा वेतन आयोगाचे हप्ते दिले गेलेले नाहीत। माननीय मंत्री महोदय, आपण दिनांक 3 जुलै 2023 व 10 ऑक्टोबर 2023 च्या पत्रानुसार ज्यांचे कुठलेही खाते नाहीत या कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन त्या कर्मचाऱ्यांना प्रलंबित हप्ते अदा करणार का? त्यानंतर दुसरा प्रश्न माझा असा आहे की मंत्री महोदय, आपण दिलेल्या उत्तरानुसार 3 जुलै व 10 ऑक्टोबर 23 च्या पत्रानुसार संचालन स्तरावरून कारवाई नियोजित आहे, मात्र या पत्रांना निर्गमित होऊन 1 वर्ष उलटले आहे व अद्यापही त्यावर कारवाई झालेली नाही। आपण ही कारवाई तात्काळ करणार का? त्यानंतर माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदय की खाते नसलेले कर्मचारी त्यांच्या हक्काच्या पैशापासून वंचित आहेत, त्यांचे 7वा वेतन आयोगाचे हप्ता अदा करण्यासाठी शासन स्तरावरून विलंब होत आहे, त्यामध्ये या कर्मचाऱ्यांचा कुठलाही दोष नाही। त्यामुळे मंत्री महोदय, आपण अशा कर्मचाऱ्यांना त्यांचे 7वा वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते व्याजासह अदा करणार का? उत्तर घ्या। उत्तर सभापती महोदय, शासनाला असंख्य डिपार्टमेंट आहेत, प्रत्येकाने आपले अकाउंट उघडलेले आहेत, फक्त यांनीच न उघडणं योग्य आहे की अयोग्य आपणच ठरवा। आणि वित्त विभागाचे क्लिअर कट इन्स्ट्रक्शन्स आहेत की जोपर्यंत अकाउंट उघडले जाणार नाही तोपर्यंत हप्ते रिलीज केले जाणार नाही। कुठेतरी फायनान्शियल शिस्त प्रत्येक डिपार्टमेंटला असावीच लागते आणि त्याच्यामुळे आपण यांची एक मीटिंग घ्यावी, त्यांना डीसीपीएस किंवा एनपीएसचे त्यांचे अकाउंट उघडायला सांगावे। याच्यामध्ये मध्यंतरी काही टेक्निकली अडचणी होत्या, त्या सुद्धा अडचणी दूर झालेल्या आहेत। ताबडतोब तुम्ही ज्या वेळेला भराल ताबडतोब आम्ही पैशाची मागणी करू, कारण हे पैसे आम्हाला उपलब्ध आहेत आणि त्यांचे पैसे आम्ही पेमेंट करू। विक्रम काळे साहेब। हे सभापती महोदय चाललो आम्ही। विनंती आहे की त्यांनी आपली आपली खाती उघडावी। सभापती महोदय, मंत्री महोदय, हा जो विषय आहे, हा जो प्रश्न आहे, दुसरा आहे पुढचा सुरू झाला, बाई, दुसरा प्रश्न चालू आहे। दुसरा प्रश्न चालू आहे, तुमचं लक्ष कुठे आहे? बाई, प्रश्न दुसरा चालू आहे, आपलं लक्ष कुठे आहे? सभापती महोदय, मी म्हटलं आज यांचं समाधान होईल तेवढं प्रयत्न करा। सभापती महोदय, मंत्री महोदय, आपण जे म्हणालात ते खरं आहे की हा जो प्रश्न आहे तो 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे सेवेत आले या सगळ्यांना अगोदर डीसीपीएस होतं आणि आता एनपीएस सुरू झालेला आहे, या सगळ्यांची खाती उघडणं हे सुद्धा शिक्षकांचं, कर्मचाऱ्यांचं काम आहे, याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं दुमत नाही। परंतु आता हे काम पूर्ण करून घेणं ही जबाबदारी कोणाची आहे? आपल्या विभागाची आहे। आपल्या विभागानं आम्ही सुद्धा वारंवार संचालकांना, आयुक्तांना सांगितलं की तुम्ही आदेश काढा आणि सगळ्यांची खाती उघडून घ्या। आम्ही पण शिक्षकांना आवाहन केलं की ही खाती उघडली पाहिजेत, पण काही ठिकाणी चुकीचा अर्थ लावून की आमची कोर्टामध्ये केस आहे, थांबा मग नंतर उघडू, असं जे चाललंय टळवाटळव, तर ती थांबवायची असेल तर आपण ताबडतोब आपल्या अधिकाऱ्यांना सांगून, कारण वेतन आपण करतो मंत्री महोदय, त्यामुळे ही खाती उघडून घेणं ही सुद्धा आपला अधिकार आहे। प्रत्येक जिल्ह्याला वेतन अधीक्षक आहे आपला, त्यासाठी तर त्यांनी ते खाती उघड घेणं ही त्यांची जबाबदारी आहे। त्यामुळे जबाबदारी निश्चित करा आणि खाती पुढच्या किमान महिन्यापर्यंत उघडली जातील ही काळजी विभागानं घ्यावी, ही माझी विनंती आहे। सारखं नाही, चला। हो सभापती महोदय, ठीक आहे, आता त्यांनी होच उत्तर दिलेलं आहे। आता काय परत तू एक मिनिट, राठोड अडवालेजी, तुमचा पुढचा प्रश्न आहे 1 नंबरचा, परत त्याच्यावरती तेच घ्यायचं आहे। काय खडसे साहेब, काय करायचं? 24 मिनिटं झाली आहेत, पुढचेही प्रश्न महत्वाचे आहेत, ते तुम्ही मांडत असाल तर मी इतरांचे प्रश्न जाऊ देते, तुमचं समाधान होऊ दे, बोला लिंगाडे बोला, मी फक्त शिक्षकांनाच बोलू देते, काय हरकत नाही, काय त्याच प्रश्नावर घेते। तुम्हाला स्वतःला जबाबदारी कळली पाहिजे ना सभागृहाची। प्रश्न आहे बोला, विचारा, लिंगाडे विचारा। धन्यवाद सभापती महोदय। 2005 पूर्वी सगळे बोलात, नंतर लोक काय म्हणतात तुमच्याबद्दल बघा।
बाहेरचा सभापती महोदय 2005 पूर्वी नोकरीमध्ये लागलेले शिक्षक कर्मचारी 1300 शिक्षक कर्मचारी असे आहे की ज्यांचे जीपीएफ एनपीएस नाहीये, त्यामुळे त्यांना 7वा वेतन आयोग मिळालेला नाही. तर याबाबत आपण खुलासा करावा. मी अगोदरच सांगितलेलं आहे सभापती महोदय की यांनी खाती उघडावी, त्यांना ताबडतोब 7वा वेतन आयोग खाती एक मिळेल. लवकर आणि लवकर आता जी काढून द्या. सजेशन दिलेली आहे की वेतन पथकाला आम्ही कळवू की त्यांचं जे आपण जी सूचना दिलेली आहे की त्यांचं वेतन रिलीज करण्यापूर्वी त्यांना बोलवून घेऊन तुम्ही जर नाही रिलीज केलं तर मग ते रिलीज करण्याचं स्टॉप करता येईल. म्हणजे ही आपल्याला कारवाई करता येईल की नाही हे मला पडताळून बघायला लागेल लॉ अँड ज्युडिशरी कडून. आणि मग त्याचं कंपल्सरी आम्ही कारवाई करण्याच्या संदर्भात विचार करू. आम्ही वेळोवेळी सूचना दिल्या परंतु या सूचनांचं पालन झालेलं नाही. शेवटी आपण म्हणताय खरं आहे की कुठेतरी कठोर भूमिका घेतल्याशिवाय हे प्रश्न सुटत नसतात. आणि समजा कोर्टाचा निर्णय काही झाला तर हे पैसे परत मिळू शकतात आणि हे पैसे तुमचेच आहेत. अनेक लोक रिटायर होतात आणि खाती न उघडल्यामुळे जो बेनिफिट त्यांना मिळणार होता त्याच्यापासून सुद्धा ते वंचित झालेले आहेत. म्हणजे कुठेपर्यंत हे ताणून धरायचं आणि शेवटी आपल्या हिताच्याच विरुद्ध निर्णय घ्यायचा याला सुद्धा मर्यादा आहे. असाच प्रकार जिल्हा परिषद, मी ज्याला आरडी खात्याचा राज्यमंत्री होतो, जिल्हा परिषदेच्या लोकांनी भरलेलं नव्हतं आणि शेवटी परिस्थिती अशी आली की पूर्ण त्यांच्या वेतना एवढी ही रक्कम व्हायला लागली. मग आम्ही त्यांना हप्ते बांधून दिले होते. तर तुमची जर हे असेल त्याच्यामध्ये काय प्रॅक्टिकल डिफिकल्टी असेल तर तुम्ही सांगा, आम्ही हप्ते बांधून देऊ. परंतु कुठेतरी हा प्रश्न सुटला पाहिजे असं मला वाटतं. किंवा तुम्ही म्हटलं की 7व्या वेतन आयोगामधून कपात करून घ्या, ते स्वतः याची आमची तयारी. एनपीएस आणि डीसीएस पावत्याचा हिशोब मिळून नाही राहिला, तिथं आदेशित करावे प्लीज. होय सभापती महोदय. आडवाले सभापती महोदय की तर या ठिकाणी 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेले जे कर्मचारी आहे मयत झाले असतील तर त्यांच्या वारसांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात 31 मार्च 2023 ला शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन केसेस एजीला गेल्या असतील तर त्यांचे खाते नाही म्हणून पेन्शन केसेस नाकारल्या जात आहे. जो कर्मचारी मयत झाला असेल त्या कर्मचाऱ्याला पेन्शन देण्याच्या संदर्भातलं शासन निर्णय निर्गमित आहे, परंतु त्या अशा कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणार का? दुसरा प्रश्न आहे, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झाले ज्यांनी जीपीएफ एनपीएस खाते काढलेले असतील परंतु त्यांना 29 नोव्हेंबर 2010च्या शासन निर्णयानुसार अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहेत, परंतु या कर्मचाऱ्यांचे जीपीएफचे खाते गोठवण्यात आले आणि त्यांना एनपीएस योजना लागू करण्यात आली, परंतु त्या कर्मचाऱ्याचे खाते काढताना अडचणी निर्माण होत आहे. 1 नोव्हेंबर 2005 नंतरची नियुक्ती दिनांक टाकल्याशिवाय त्यांचे खाते जनरेट होत नाही. त्यामुळे कोणताही कर्मचारी स्वतःची नियुक्ती दिनांक बदलून एनपीएसचं खातं काढणार नाही. अशा कर्मचाऱ्यांना तुम्ही 6व्या वेतन आयोगाचे थकबाकीचे हप्ते आणि 7व्या वेतन आयोगाचे थकबाकीचे हप्ते कधी देणार हे सभागृहामध्ये सांगावं. सभापती महोदय, ही जी टेक्निकल हिच होती ही दूर करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलाही ह्याच्या पुढे येणार नाही. आणि जे लोक मयत झालेली आहेत आणि काही टेक्निकल डिफिकल्टीमुळे त्यांना येत नसेल तर आम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घालू आणि त्यांना न्याय मिळेल असं आम्ही बघू. आजगावकर महोदय, या ठिकाणी सेवानिवृत्त झालेल्या लोकांचे खाते असताना देखील त्यांना अद्याप बऱ्याच लोकांना 7व्या वेतनाचे हप्ते मिळालेले नाहीत. ते कधीपर्यंत मिळणार? सभापती महोदय, मी पूर्वीच सांगितलेलं आहे त्यांनी अकाउंट उघडावे आणि मग त्यांना वेतन रिलीज केलं जाईल. हे जे काय रिटायर झालेले आहेत त्यांच्याबाबत वेगळं काय करता येतं का हे आम्ही पडताळून बघू. इथं मला ऑफ हँड असं सांगता येणार नाही कारण ही तांत्रिक बाब आहे, तर तांत्रिक बाब तपासून बघायला लागेल.